प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपूरच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे। प्राजक्ता ताईला विचारूया, नागपूरमध्ये सहभागी झाल्यानंतर काय भावना आहे तुमच्या? खूप भारी वाटतंय। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना, एबीपीच्या सगळ्या प्रेक्षकांना, संबंध महाराष्ट्राला, संबंध हिंदुस्थानाला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा। तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि नववर्षाचं खरंच स्वागत असं झालं पाहिजे, इतक्या धूमधडाक्यात, इतक्या जल्लोषात, उत्साहात झालं पाहिजे। सकाळी अर्धा तास झाला सुरू होऊन शोभायात्रा, इतक्या सकाळी एवढी सगळी जनता सजून धजून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमली आहे, बघून मला खरंच आनंदाचं भरतं आलंय। दिवसेंदिवस हे संस्कृती वाढताना दिसत आहे। आधी इतका उत्साह लोक घेत नव्हते, पण कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा लोकांमध्ये पाहायला मिळत आहे। चांगली गोष्ट आहे, आनंदाची, स्वागताची गोष्ट आहे। आणि सनातन धर्म हा कितीतरी हजार वर्षांपासून चालत आलाय। आज सूर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात, सगळी पानगळ थांबलेली असते, चैत्र पालवी फुटते, त्यामुळे निसर्ग नियमानुसार शालिवाहन राजानं आजपासून कालगणना सुरू केली होती आणि त्याच पद्धतीनं निसर्गानुसारच आपण, निसर्ग चक्रानुसार आजपासून सुरुवात होते आणि ते आपण फॉलो करतो। 500 वर्षांपूर्वी इंग्लंडचा एक राजा होता, ज्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये यायचा, म्हणून त्यांनी जानेवारीमध्ये नवीन वर्ष असा एक फतवा काढला आणि त्यांची जिथे काही सत्ता होती त्या त्या देशाने ते फॉलो करायला सुरुवात केली। जे फॉलो करत नव्हते तिकडे त्यांनी एप्रिल फूल असा एक टीज लोकांना करण्यासाठी त्यांनी फूल्स डे सुरू केला, का आता लोकांनी मार्चमध्ये, एप्रिलमध्ये नववर्ष सुरू करू नये। अशा पद्धतीनं आपली जी संस्कृती ती दाबण्यात आली कुठेतरी, पण आपण अजूनही ते जुमानलेली नाही आहे। अजूनही भारत, इराण, अफगाणिस्तान, इंडोनेशिया असे देश आजही मार्च एप्रिलमध्येच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच नवीन वर्षाची सुरुवात करतात, कारण तेच बरोबर आहे। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, काय संकल्प करणार या नवीन वर्षात? खूप काम करायचं आहे, खूप जोशात, खूप उत्साहामध्ये अर्थात स्वागत होतच आहे नववर्षाचं आणि हाच जोश टिकून ठेवायचा आहे। प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करायचं आहे त्यांच्यापर्यंत आणि आणखी चांगल्या कलाकृती घेऊन यायचं आहे आणि सेवा करायची आहे त्यांची। अजून काय, तुम्ही इतर शहरामधल्या देखील गुढीपाडवाच्या शोभायात्रा बघितल्या असेल, नागपूरच्या शोभायात्रेमध्ये काय वेगळं पण पाहायला मिळतं? गिरगावची शोभायात्रा मी डेफिनेटली अनुभवली होती। नागपूरची शोभायात्रा मला असं वाटतं की म्हणजे स्पॅन खूप आहे, त्यांनी लांब फेरी काढलेली आहे। बाकी शोभायात्राचा चालण्याचा स्पॅन कमी असतो, म्हणजे किलोमीटर्स वाईज मी म्हणते, तर ही लांबलचक आहे। आणि इकडे नुसतं ढोल ताशा पथक नाही आहे, त्यांनी डमरू पथक आणलं आहे, अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं अजून काहीतरी पथक आहे, तर वैविध्यपूर्ण आहे। आणि त्यांचा ड्रेस कोड आहे, सगळ्यांनी सूर्याच्या किरणांचे रंग परिधान केलेले आहेत। मला माहिती असतं तर मी पण पिवळी साडी नेसले असते, पण ड्रेस कोड सहित आलेत मंडळी। महिलांची उपस्थिती देखील मोठी लक्षणीय आहे, पाहायला मिळते, लक्षणीय। आणि म्हणजे इतर शोभायात्रांमध्ये फक्त तरुणाई जास्त दिसते आपल्याला, इथे तसं नाही, इथे ज्येष्ठ नागरिक जास्त सहभागी झालेले आहेत आणि सगळेजण चालतायत या शोभायात्रेबरोबर। एवढा लांबचा पट्टा असून सुद्धा सगळे चालत पूर्ण करतायत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा होत आहे। शेवटला प्रश्न, काय आव्हान कराल मतदारांना तुम्ही? मतदारांना आव्हान हेच करणार की मतदान करा, सुट्टी घेऊन गायब होऊ नका, नोटा असं काही करू नका, कोणाला तरी मत द्या आणि अभ्यास करा, माहिती करून घ्या। मतदानाच्या वेळेस सलग सुट्ट्या आलेल्या आहेत। हो, तेच म्हणून तर म्हणते, गायब होऊ नका सुट्ट्यांच्या आमिषानं, आणि त्याचे भोग आपण भोगतो नंतर, त्या एका सुट्टीचे, त्यामुळे अशी माती खाऊ नका, मतदान करा आणि अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक मतदान करा। सध्या महाराष्ट्रात अवस्था माहिती नाही काय आहे, तर आपण सगळ्यांनी जागरूक राहणं फार महत्त्वाचं आहे। तर या होत्या प्राजक्ता माळी, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।